नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। तर आज आपण देवाऱ्याचं तोरण शिकणार आहे। तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे बघा, आपण असं तोरण बनवणार आहे आज। तर याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। तर 6 नंबरचे पांढरे मणी, 6 नंबरचे गुलाबी मणी, 15 नंबरचे पांढरे मणी आणि कडी बनवण्यासाठी 4 नंबरचे गोल्डन मणी आणि ही कैची, हा नायलॉन धागा, हा मच्छी धागा आणि ही सुई। नेहमीप्रमाणे हे घ्यायचे। तर करायची सुरुवात। हे बघा, आता आपण 10 मणी गोल्डन मणी घ्यायचे आपल्याला। ह्याच्या एक पांढरा मणी घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यातच हे बघा असं। आणि आपल्याला ही आता इथे गाठ मारायची। अशी गाठ मारायची पॅक। ही पॅक गाठ मारल्यानंतर आपल्याला पुढच्या मणी घ्यायचा। हे बघा, आता हा दोरा एक्स्ट्रा आपण कट करूया। पहिले आपण हे करून घेऊन नंतर धागा कट करायचा। ठीक आहे। आता 3 मणी ओळणार आहे मी। हा पांढराच मणी आला पाहिजे असं लक्ष ठेवायचं। पांढऱ्या मण्यातूनच सुई घ्यायची आपल्याला। तेव्हा तिथे 3 मणी ओळायचे पांढरे आपल्याला। हे बघा, इकडनं असं हे पहा। ठीक आहे। असंच आता 3-3 मणी ओळत तुम्ही पट्टी तयार करायची आहे। हा धागा एक्स्ट्रा आपण कट करून घेऊया। हे बघा, असे 3-3 मणी ओळत राहायचे आणि करत। तर आपल्या देवारा केवढा आहे तो पाहायचा आणि त्याचे मापानेच आपल्याला हे करायचं आहे। माझा देवारा एवढा छोटा असल्यामुळे मी एवढीच पट्टी केलेली। हे बघा, अशी पट्टी 3-3 मणी ओळत करत जाईल। हे बघा, ही अशी पट्टी तयार झालेली आहे। तर आता आपण खालचे जे डिझाईन केलेलं आहे हे करायला मी तुम्हाला सांगते। आता आपल्याला मच्छी धागा घेऊन त्या लडी करायची आहे। तर हे बघा, असं हे करायचं आणि मध्यभागी जो मणी येतो इथे आपल्याला घ्यायचं आहे। पण पहिले आपल्याला इथे गाठ मारावी लागते, म्हणून या साईडला त्याच मण्यातून हे बघा असं घेतलेलं मी आणि मग पुढे घेते। फक्त ते अर्धा भाग करूनच घ्यायचं तिथेच। हे बघा, अशी गाठ मारून घ्यायची आधी। हे बघा, हे बघा, आता इथे आपण गाठ मारली ना, तर हा मणी हे असं घेऊन हा मणी घ्यायचा आपल्याला इथे। हे असं मध्यभागी येतं। तर आता सर्वात पहिले हे बघा, मध्यभागी आता आपल्याला 2 मणी
पांढरे ओळायचे आहेत, 2 मणी पांढरे, आणि हा एक मणी घ्यायचा आहे मोठा 15 नंबरचा, आणि हे 3 मणी गुलाबी. हे बघा, असे. तर आता हे 3 मणी सोडून वरती आपल्याला सुई काढायची आहे. अशी वरती ओढून घ्यायची, हे 3 मणी धरून, किंवा मग हा मोठा मणी धरून ओढलं तरी पॅक होऊन जात. आणि आता पुढचा मणी घ्यायचा असा. आता इथे आपल्याला, इथे आपण कसे 2 मणी ओढलेले आहेत ना, तसे आपल्याला 3 मणी ओढायचे आहेत इथे. सेम हे करायचंय, एक एक मणी वाढवत जायचंय आपल्याला. तर तेवढं देवाऱ्याचं हे पाहायचं आपण आणि त्या हिशोबाने करायचं. माझे 18 मणी शेवटचे आलेले आहेत. हे बघा, असे असंच करत जायचं. हे बघा, असं. हे बघा, असं 3 मण्यातून आली सुई तर ठीकच आहे, नाहीतर मग 2 मण्यातून घेतल्यानंतर ओढून घ्यायची. याच पुढचा मणी. आता 4 मणी येतील. असं करत एक एक मणी वाढवत जायचा आणि पूर्ण शेवटच्या मण्यापर्यंत आपले किती मणी येतात ते काढायचे. तसं करायचं तयार. ठीक आहे. हे बघा, आता इथे 4 मणी व्हायचे, असे करत जायचे आणि या साईडलाही सेम असंच करायचे. इथे 2 मणी आहेतच, आता 3, 4 पासून इथे सुरुवात करायची, शेवटच्या मण्यापर्यंत सुरुवात करायची. ते छान दिसेल. बघा आता करून. तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून सांगा कसं वाटलं ते. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.